रस्ते सुद्धा आम्हीच केलेले आहेत, ब्लॉक आम्हीच केलेले आहेत, गटारी आम्हीच केलेले आहेत, असे जे काही आरोप होत आहेत याचं खंडन तुम्ही कसं करणार? नाही, बरं झालं ते हे नाही म्हणाले की माझा बंगला जो तिथे मी बांधलेला आहे तो सुद्धा त्यांनीच बांधलाय, एवढंच बोलायचं तिथं राहिलेलं. आणि मी चॅलेंज काय केलंय की हिंमत असेल तर समोरासमोर या, मी विथ पुरावे सकट बोलायला तयार आहे. त्यांच्यात हिंमत असेल त्यांनी पुढाकार घ्यावा, त्यांच्यात काही हिंमत नाही. तुम्ही सुनित्रा वहिनींना का इलेक्शन मध्ये आणलं, का त्यांना लढवलं, असाही प्रश्न निर्माण होतो ना. की जर वरती सुप्रियाताईंना चालवायचं होतं बरोबर, तर मग तुम्ही सुनित्रा वहिनींना पुढे आणायला नको पाहिजे होतं, कुटुंबातल्या कुटुंबात करायला नको पाहिजे. भाजपने ब्लॅकमेल करून कुटुंब फोडलं. मंत्री असताना सुद्धा मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास त्यांनी केला नाही. त्यांना MIDCचा फुल फॉर्म सुद्धा माहित नसेल असं मला वाटतं. राम शिंदे सर जे आहेत ते 4.5 वर्ष गायब झाले होते. आणि जेव्हा त्यांना सगळे सोडून जातात, आम्हाला एक नातू म्हणून किंवा नातू म्हणून असं वाटतं की आपण आजोबांसोबत राहिलं पाहिजे. आश्वासक चेहरा पोहोचला पवार साहेबांनी म्हटलं होतं मी, तिथून ती सुरुवात झाली. मी जेव्हा लोकसभेला फिरत होतो एका गावामध्ये 10 लोक 20 लोक असायचे. आता तुम्ही जर बघितलं तर 300-400 लोक आहे. म्हणजे हा एक खूप मोठा बदल आहे. लोकसभेला जे चित्र आपल्याला बघायला मिळालं तसंच चित्र आपल्याला आता विधानसभेलाही बघायला मिळेल. माझं तर स्वप्न आहे की एक हिंजवडी सारखा IT पार्क पण आपण बारामतीत आणलं पाहिजे. नाही, सकाळी चांगली बॅटिंग केली त्यांनी. ते सुद्धा 30-45 मिनिटं युगेंद्र बोललेला आहे. कर्जत जामखेडमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आमदार म्हणून काम न करता एक कुटुंबातला व्यक्ती म्हणून तिथं मी काम केलेलं आहे. माझा एक स्वभाव असा आहे की जे करायचं प्रामाणिकपणे करायचं, पण जे करतोय ना त्याच्यामध्ये अजून चांगलं काय करता येईल याचा विचार कर. नमस्कार, मी मयुरी कराडे. जत्रा लोकशाहीची चर्चा कर्जत जामखेड आणि बारामतीची. त्याचं कारणच असं आहे की आज आपल्या फ्रेम मध्ये कर्जत जामखेडचे उमेदवार रोहित पवार आणि बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार अशी दोघेही बंधू एकाच फ्रेम मध्ये आहेत आपल्या. मला सांगा, तुम्हा दोघांचाही प्रचार कसा सुरू आहे? त्याचं कारण असं आहे की आता जवळपास 9 वाजलेत, दोघांच्याही लागोपाठ सभा आहेत. युगेंद्र दादांसाठी रोहित पवार सभा घेत आहेत. कसं आहे हे शेड्यूल, कसं असतं रोहित पवार? एकतर युगेंद्रचा जो प्रचार चाललाय तो गाव भेटीच्या माध्यमातून चाललाय. लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांशी चर्चा करणं, भेटणं. म्हणजे एका गावामध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये तो 5-5 वेळा तिथं जाऊन आलेला आहे, लोकांशी बोलला. त्यामुळेच तो विश्वास तिथं वाढलेला आहे. आता मी इथं भाऊ म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, पवार साहेबांचा एक फॉलोअर म्हणून प्रचारासाठी आलेलो आहे. जबरदस्त इथं वातावरण आहे. आणि हे वातावरण निर्माण होण्याला कारण म्हणजे एक लोकसभेचं इलेक्शन, पवार साहेबांचं काम, पवार साहेबांचे विचार, सुप्रियाताई आणि युगेंद्रले गेल्या 5-6 महिन्यामध्ये जो संपर्क लोकांचा वाढवलेला आहे. याच्यामुळे तुम्ही आज जर बघितलं, आपण 6 सभा घेतल्या, त्या 6ही सभामध्ये लोक जबरदस्त संख्येने तिथं उपस्थित आहेत. प्रतिसाद जबरदस्त आहे. मी जेव्हा लोकसभेला फिरत होतो एका गावामध्ये 10 लोक 20 लोक असायचे. आता तुम्ही जर बघितलं तर 300-400 लोक आहे. म्हणजे हा एक खूप मोठा बदल आहे जो फार सकारात्मक आहे असं मला वाटतं. आम्ही सभांमध्ये पाहतोय रोहित दादा इतके बोलतात, पण युगेंद्र दादा फार कमी बोलतात. म्हणजे स्वभावच असा आहे. नाही, खरं तर ह्या बऱ्याच गावांमध्ये मी गेलोय, ह्याच्या आधी मी त्यांच्याशी बोललोय. आणि आज रोहित दादांनी वेळात वेळ काढून, ते पण स्वतः तिथं उमेदवार आहेत आणि तरी पण ते इथं माझ्या प्रचारासाठी आलेत आणि लोकांनी त्यांना ऐकावं अशी माझी भावना आहे. आणि जेव्हा मी एकटा असतो किंवा जेव्हा मी त्यांच्या गावात जातो तेव्हा मी जास्त वेळ त्यांच्याशी बोलतो. पण आज थोडा वेळ कमी आहे. रोहित दादांनी आपल्याला वेळ दिलाय, लोक पण त्यांना ऐकायला इथं आलेत. रोहित दादांचा पण म्हणजे लहानपण सगळं बारामतीत गेलंय, त्यांचे पण ओळखी इथं खूप आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी जास्त बोलावं एवढंच आहे, बाकी काय नाही. सकाळी चांगली बॅटिंग केली त्यांनी. ते सुद्धा 30-45 मिनिटं युगेंद्र बोललेला आहे. आणि मग आता फक्त काय झालं की 10 वाजताची फायनल वेळ असते आणि 10 पर्यंत आपल्याला प्रचार संपवावा लागतो. आणि 10च्या पुढे गेलो तर विदाऊट माईक बोलणं, आणि ते सुद्धा 400-500 लोकांत, आपला घसा गेल्यासारखं आहे. त्यामुळे त्याला मुद्दामून थोडा वेळ आत्ता बोलतोय. नाहीतर मी त्याचं भाषण बघितलेलं आहे. पहिल्या टर्म मध्ये
एवढी मोठी सुधारणा, म्हणजे तो US ला शिकलाय, मुंबईत राहिलाय आणि मराठीत त्याचं जे काही भाषा आहे, ती क्लॅरिटी आहे, ते खूप जबरदस्त आहे. पण आज त्याची स्ट्रॅटेजी अशी दिसते की म्हणतात ना की बॅटिंग मला करण्याची संधी जरा आज जास्त दिलेली आहे. बरोबर. एकतर दुपारी जेव्हा वेळ होता तेव्हा मी थोडं बोललो, पण आता वेळ पण कमी आहे. मग शेवटी रोहित दादा आले, त्यांना आपण बोलू दिलं. बरोबर आहे, वेळेची मर्यादा असल्यामुळे. पण आम्ही कर्जत जामखेडवरती येऊयात आपण. 2009-2014 मध्ये एक मंत्री राहिलेले राम शिंदे यांना हरवून तुम्ही 2019 मध्ये कर्जत जामखेडवरती विजय मिळवला, तिथले आमदार राहिलात. ती वेळ आणि आत्ताची वेळ यामध्ये कशी तफावत आढळतीये सध्या? एकतर 12 खात्याचे ते मंत्री होते. मंत्री असताना सुद्धा मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास त्यांनी केला नाही. मुंबईत जास्त आणि मतदारसंघात कमी. काय हरकत नाही मुंबईत तुम्हाला थांबायला, पण मुंबईत थांबत असताना मतदारसंघामध्ये जे काही प्रोजेक्ट्स लागतात, जो विकास काम लागतं, शेतीचं पाणी असेल, इतरही काही महत्वाच्या बिल्डिंग्स असतील, कार्यालय असतील, रस्ते असतील, याच्यावर पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलं. पाण्याच्या नियोजनावर दुर्लक्ष केलं. आणि मग म्हणून लोकांनी पवार साहेबांकडे बघून, माझा स्वभाव बघून, अप्रोच बघून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद दिला. 2019ला आमदार म्हणून मला तिथं निवडून दिलं. आमदार झाल्या पवार साहेबांनी एक वेगळं समीकरण अख्ख्या भारताला दाखवून दिलं, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडी तिथं निर्माण झाली. महाविकास आघाडी निर्माण झाल्यानंतर 2-2.5 वर्ष आपलं सरकार होतं. कोरोना काळ होता. त्यात जे काही 5-6 महिने करोना सोडून आपल्याला मिळाले, त्याच्यामध्ये खूप मोठा निधी कर्जत जामखेडमध्ये मी स्वतः तिथं घेऊन गेलो. पण हे करत असताना करोनाच्या काळामध्ये गप्प बसलो नाही. तिथं 28,000 लोकांना आपण सेवा दिली. औषधं कमी पडलं, औषधं दिली. ऑक्सिजन कमी पडलं, ऑक्सिजन तिथं दिलं. शेतीवर काम केलं, आरोग्यावर काम केलं, शिक्षणावर काम केलं, महिला सबलीकरणावर काम केलं, MIDCच्या बाबतीत पाठपुरावा केला. कर्जत जामखेडमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आमदार म्हणून काम न करता एक कुटुंबातला व्यक्ती म्हणून तिथं मी काम केलेलं आहे. मतदारसंघाची सेवा कुटुंबासारखी तिथं केलेली आहे. आणि अशा लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो विविध योजनेच्या मदतीने. आम्हाला विश्वास आहे की लोक माझ्यावर प्रेम करत आहेत, माझं त्यांच्यावर प्रेम आहे. आणि या विधानसभेमध्ये लोक भक्कमपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्या पाठीमागे परत उभे राहतील. निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी राहतील आणि गेल्या वेळेसची जी लीड आहे त्यापेक्षा किती जास्त लीड आज मला ते देतील. आणि तिथलं इलेक्शन त्यांनी ताब्यात घेतलंय. काय वाटतंय तुम्हाला, कितीने लीड मिळेल जास्त? नाही, मला असं वाटतं की गेल्या वेळेस जी लीड आहे त्यापेक्षा नक्कीच लीड ही चांगली राहील आणि बऱ्यापैकी चांगली राहील. आणि ह्याच्यात तुम्ही एक समजून घ्या, मी पहिला टर्मचा आमदार आहे. आज मी बाहेर का जाऊ शकतो? कारण का माझा तिथल्या लोकांवर विश्वास, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. लोकांनी मला सांगितलं की दादा तुम्ही साहेबांबरोबर जावा, महाराष्ट्रात फिरा, महाविकास आघाडी सरकार आणा, तुम्ही तर आमचं काम करणारच आहात, पण आम्ही तुमचं काम या इलेक्शन मध्ये मनापासून तिथं करतो. बाकी 5 वर्ष तुम्ही आम्ही आमच्या काळजी घेणारच आहे. हे जे काही नातं झालंय ना, त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स आहे. आणि त्या कॉन्फिडन्समुळे आज महाराष्ट्रामध्ये 10 दिवसामध्ये 3 दिवस मी मतदारसंघात असतो, 7 दिवस बाहेर असतो. राम शिंदे सर जे आहेत ते 4.5 वर्ष गायब झाले होते आणि आता कुठे ते लोकात जायला लागले. त्यामुळे लोकांनाही कळलंय की स्वार्थासाठी आणि इलेक्शनसाठी ते आलेले आहेत. आणि मतदारसंघामध्ये जिथं सरकार कमी पडलं तिथं आम्ही सरकार म्हणून काम केलेलं आहे. टँकर सरकारकडनं कमी दिले, आपण स्वतःच्या खर्चातून दिलो. लंपी रोग आला, लसी कमी पडल्या, स्वतः विकत घेतल्या, लोकांना दिल्या. आणि मग त्यामुळे लोकांचा वेगळा विश्वास आहे. माझा पण त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे मला कुठेही कर्जत जामखेडचं टेन्शन वाटत नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा टेन्शन वाटत नाही. महाविकास आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे येणार. रोहित दादा, राम शिंदे 2019ची सल त्यांच्या मनात आहे. 2019ला एका नवख्या मुलानं आपल्याला पाडलं, ही सल आहे त्यांच्या मनात आणि ते जिद्दीने पेटून उठलेत. वेगवेगळे आरोप तुमच्यावरती करतायत. त्यातला महत्वाचा एक विकास कामांच्या दृष्टीनं महत्वाचा त्यांचा असा आरोप आहे की रोहित पवार यांनी 5 वर्षात काहीच केलं नाहीये. रस्ते सुद्धा आम्हीच केलेले आहेत, ब्लॉक आम्हीच केलेले आहेत, गटारी आम्हीच केलेले आहेत, असे जे काही आरोप होत आहेत याचं खंडन तुम्ही कसं करणार? नाही, बरं झालं ते हे नाही म्हणाले की माझा बंगला जो तिथे मी बांधलेला आहे तो सुद्धा त्यांनीच बांधलाय. एवढंच बोलायचं तिथं राहिलेलं. म्हणजे कसं आहे की मी पुराव्यासकट तिथं बोललेलो आहे. मी 220 पानाचं पुस्तक छापलेलं आहे. ते त्यांच्या घरी पण पाठवायचा मी प्रयत्न केलाय. पोचलं नाही पोचलं मला माहित नाही, पण त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांपर्यंत ते गेलेलं आहे. अजूनपर्यंत त्यांनी त्या बाबतीत काही बोललेलं नाही. आणि मी चॅलेंज काय केलंय की हिंमत असेल तर समोरासमोर या, मी विथ पुराव्यासकट बोलायला तयार आहे.
त्यांच्यात हिंमत असेल त्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्यात काही हिंमत नाही. त्यांच्यात हिंमत असली असती ना तर MLC पदाचा राजीनामा त्यांनी दिला असता आणि विधानसभेसाठी आज लढायला ते तयार राहिले असते. तर त्यांना माहिती की त्यांचं काय होणार आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं जे फिक्स डिपॉझिट सारखं MLC स्वतःकडे ठेवली. कार्यकर्त्याला नुसतं भिडायला लावतायत आणि जे काही निधी पार्टीकडनं इलेक्शनसाठी येणार आहे त्यातला 10% खर्च करतील, बाकी घरी ठेवतील. अतिशय चुकीच्या प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. मंत्रीपद असताना सुद्धा बरीच विकासाची कामं त्यांना करता आली नाही. त्याला विकासच काय असतो हे माहित नाही. तो विकासाबद्दल आज काय बोलला. त्यांना MIDCचा फुल फॉर्म सुद्धा माहित नसेल असं मला वाटतं. त्याची चर्चा नव्हती. आपण ती चर्चा सुरू केल्यानंतर आता ते जागे झालेले आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तीला विकासच माहित नाही त्यांनी विकासावर बोलू नये असं माझं प्रामाणिक मत. तो पण MIDCचा मुद्दा पण आता बराच चिघळतोय. नाही, त्यांनी चिघळवला आहे. आता MIDC त्याच ठिकाणी होईल जिथं कंपन्या येऊ शकतात. 2 मोठे नॅशनल हायवे पवार साहेबांच्या मदतीने गडकरी साहेबांना विनंती करून आणि गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने माझ्या मतदारसंघामध्ये आलेत आणि ते जिथे इंटरसेक्ट होतात, जिथे एकत्रित येतात तिथं आपण MIDC प्रपोज केली. कंपन्या येऊ शकतात. आम्हाला माहिती ना कंपन्या कशा चालवायच्या आणि मग याच्यात त्यांनी खोडा घालून दुसरीकडे MIDC गेले. मी त्याचा विरोध सुद्धा करत नाही. मी म्हणतो ही पण महत्वाची, ती पण महत्वाची. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर दोन्हीची आम्ही डेव्हलपमेंट करू. पण आधी आम्ही जिथं सुचवली आहे तिथं कंपन्या येऊ शकतात असा आमचा विश्वास आहे. कारण का आम्ही सुद्धा कंपनी चालवतो. त्यामुळे त्यांनी काय केलं तर त्यांनी फक्त त्यांच्या पदाचा वापर करून तिथं फक्त भेळ केलेली आहे. सगळं मिक्सर केलेलं आहे. त्याचा कोणालाही फायदा झालेला नाही. त्यांनी अडवणूक न करता MIDC जशी आहे तशी ठेवली असते तर आतापर्यंत एखादी कंपनी सुद्धा तिथे आली असते. नक्कीच. युगेंद्र दादा, आता तुमच्याकडे येते मी. तुम्ही सुद्धा तुमचं हे पहिलीच टर्म आहे. तुम्ही थेट काकांच्या विरोधाचं शड्डू ठोकलाय. आता अजित पवार ज्यावेळेस राष्ट्रवादीतून बाहेर पडले त्यानंतर आता लोकसभा झाली, विधानसभेला आता तुम्ही काकांच्या विरोधात उभे राहिलात. कसं आव्हान आहे तुमच्यासाठी हे? कारण त्याच्या मागचा उद्देश माझा असा आहे की 30-35 वर्ष अजित पवारांनी आमदारकी केलेली आहे बारामतीमधून आणि आता तुम्ही उभे राहिलात. लोकांच्या पर्यंत पोहोचताना तुम्ही काय गोष्टींचा विचार करताय? नाही काय, एकतर कुणाच्या विरोधात आपल्याला काम करायचंय त्याच्यामुळं खरं तर आज मी उभं इथं राहिलेलो नाहीये. पण मला वाटलं की आपण आजोबांसोबत राहिला पाहिजे. रोहित दादांची पण तीच भावना होती, आजही आहे की आजोबांसोबत शेवटी राहिलं पाहिजे. त्यांनी भरपूर साथ आम्हाला सगळ्यांना दिली आहे आणि बारामतीमध्ये त्यांच्या आधी पवार साहेब पण 30-35 वर्ष आमदार झाले, नंतर मुख्यमंत्री झाले, कृषी मंत्री झाले आणि आज जी काय कामं जे बारामतीत झालीत, शाश्वत कामं किंवा शाश्वत विकास आपण ज्याला म्हणतो, पाणी असेल, रोजगार असेल, हे सगळं पवार साहेबांनी आणलं आणि त्याच्यामुळं आज पण ती जनता ठामपणे पवार साहेबांच्या पाठीमागे आहे. आणि जेव्हा त्यांना सगळे सोडून जातात आम्हाला एक नातू म्हणून किंवा नातू म्हणून असं वाटतं की आपण आजोबांसोबत राहिलं पाहिजे. आव्हान वाटतंय हे? आव्हान आता म्हणजे कुठली ही निवडणूक ही हा एक आव्हानच असतो. पण इकडे तर थेट काका आहेत तुमचे म्हणून नाही, आव्हान असं वाटणार नाही, पण शेवटी थोडं इमोशनल वाटतं. कारण शेवटी काका आहेत किंवा कुटुंबातले एक सदस्य आहेत, त्याच्यामुळे ते तसं वाटतं. पण आपण विचार सोडले नाहीत. आपण पवार साहेबांसोबत राहिलो आणि इथं माझे आजोबा पण आहेत आणि आजोबांना साथ दिली पाहिजे असं आमचं मत आहे. पण काकांनी ज्यावेळेस वेगळं पाऊल टाकलं त्यावेळेस काय भावना होतात? सख्खे काका तुमचे. काय, शेवटी तो त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये कुठलाही निर्णय कोणीही घ्यायला त्यांना कोणालाही स्वातंत्र्य आहे आणि तो निर्णय त्यांनी घेतला, तो त्यांचा प्रश्न आहे. मला सांगा, लोकसभेला सगळं पवार कुटुंब एका साईडला होतं. म्हणजे सुप्रिया सुळेंच्या बाजूने प्रचारात सक्रिय झालेलं आपण पाहायला मिळालं. अजित पवारांच्या बाजूने तसं फारसं कोणी दिसलंच नाही. विधानसभेला काय चित्र आहे? नाही, विधानसभेला सगळे आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार करतायत आणि लोकसभेला जे चित्र आपल्याला बघायला मिळालं तसंच चित्र आपल्याला आता विधानसभेलाही बघायला मिळेल. युगेंद्र पवार यावेळी कितीने लीड घेणार? पहिल्यांदाच आहे, पण कितीने लीड घेणार? आता लीड वगैरे आज आपल्याला सांगता येणार नाही. पण आपण इथं यशस्वी होऊ हे तर नक्की. युगेंद्र पवार यांच्या स्वप्नातली बारामती कशी आहे पुढच्या 5 वर्षांसाठी?
नाही, काय जे काय कामं पवार साहेबांनी केली त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी भरपूर कामं केली. अलीकडे जी कामं झाली ती ठेकेदारांसाठी झाली, ठराविक कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी झाली किंवा मोठे मोठे इमारत इथं बनवले गेले. पण जो पाण्याचा प्रश्न आहे अनेक वर्षापासून इथं आहे तो सोडवला गेला नाही. मग आपल्याला पाण्यासाठी काम करावं लागेल. बेरोजगारी वाढत चालली आहे. MIDC पवार साहेबांनी आणली, पण अलीकडच्या काळात कुठलीही मोठी कंपनी बारामतीत आली नाही. त्याच्यामुळं बेरोजगारी वाढत गेली. आपल्याला नवीन कारखाने इथं आणावे लागतील, नवीन इंडस्ट्री इथं आणावी लागेल. माझं तर स्वप्न आहे की एक हिंजवडी सारखं IT पार्क पण आपण बारामतीत आणलं पाहिजे आणि IT क्षेत्राला आपण गती दिलं पाहिजे. गुन्हेगारी बारामतीत खूप वाढली आहे. ती गुन्हेगारी आपल्याला कमी करायची आहे. आणि लोकांमध्ये चर्चा आहे की बारामतीत एक मलिदा गँग आहे आणि लोकांना या मलिदा गँग पासून आपण सुटका दिला पाहिजे. मुद्दे तर अनेक आहेत, पण हे 4-5 जरा महत्वाचे आम्हाला वाटतात. रोहित दादा, तुम्ही मगाशी म्हणालात सभेमध्ये की मी जर गृहमंत्री झालो तर 60-70 लोक असेच गुवाहाटीला निघून जातील. काय रोहित दादांना गृहमंत्री व्हायचे, गृहमंत्री पदाची चाहूल लागली आहे की काय? तसं नाहीये. तिथे बसणारे जे सर्व नागरिक आहेत असेच काही पद तिथं सांगतात. आणि मेजॉरिटी लोक, कारण मी करप्शनवर खूप जास्त बोललेलो आहे, लोकांनी ते टीव्हीवर बघितलेलं आहे, त्या अनुषंगाने लोकांना वाटतं आपलं होम मिनिस्टर झालं तर. आता तिथं चेष्टेत होम मिनिस्टर झालं तर इतक्या लोकांवर मी बोललेलो आहे आणि पुरावे सकट बोललेलो आहे की 60-70% लोक हे गुवाहाटीला जाऊन राहतील, असं एक मजेत मी तिथं बोललो. पण माझं एवढंच मत आहे की ज्या ज्या लोकांनी चुका केल्यात त्या कुठं ना कुठं तरी सरकार आपलं आल्यानंतर ते लोकांसमोर आल्या पाहिजे, असं माझं मत आहे. त्या लिस्टमध्ये कोण कोण आहेत सुरुवातीला? भरपूर आहेत. मग तुम्ही जर बघितलं तर त्यात ॲम्ब्युलन्स घोटाळा आहे, त्याच्यामध्ये SC समाजाला ज्या मुलांना पौष्टिक आहार दिला जातो तो घोटाळा आहे, दुधाचा घोटाळा आहे, त्याच्याच बरोबर MSRT घोटाळा आहे, MSIDC सुद्धा एक नवीन एजन्सी त्यांनी सुरू केली, तो घोटाळा आहे. असे बरेच घोटाळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये जो भ्रष्टाचार झाला तोही आहे. त्यामुळे बरेच घोटाळे आहेत असे. अच्छा, योगेंद्र दादा, काकांविरोधात लढताना शरद पवार साहेबांनी काही सल्ले दिले? एकतर साहेब खूप मोजकं बोलतात आणि सल्ला ते सहसा कुठं देत नाहीत. आणि मला वैयक्तिक नाही, पण महाराष्ट्राचे जे कोण सगळे युवक कार्यकर्ते आहेत त्यांना साहेबांचं एकच म्हणणं असतं की आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांशी आपण नम्रतेने बोललं पाहिजे आणि आपण कष्ट घ्यायची तयारी आपण ठेवली पाहिजे. हेच 2-3 गोष्टी मी साहेबांकडून ऐकलोय आणि शिकलोय. पण मला सांगा, योगेंद्र पवार राजकारणात कसे आले? खरं तर काय स्टोरी आहे म्हणजे या मागची? कारण खूप अनपेक्षित होतं हे सगळं. मलाही अनपेक्षित म्हणजे लोकसभेला तुम्ही जास्त सक्रिय झालात आणि त्यानंतर थेट विधानसभा. म्हणजे हे काय म्हणतो, एक ऍक्सिडेंटली हे झालं असं आपण म्हणू शकतो. आणि इथल्या लोकांची इच्छा होती किंवा इथले जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी पवार साहेबांना विनंती केलेली की कोणतरी त्यांना इथं चांगला उमेदवार पाहिजे बारामतीमध्ये. लोकसभेला आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं. इथं भरपूर लोक साहेबांना सोडून गेली आणि आपल्याला इथली टीम परत शून्यातून उभी करावी लागली. त्याच्यामध्ये रोहित दादाचं पण खूप सहकार्य होतं. त्यांचे वडील राजेंद्र पवार असतील, माझे आई वडील, त्यांचे पण आई, सगळे मिळून आम्ही त्यावेळेला परत एकदा बारामतीत पक्ष बांधला. मग इथल्या कार्यकर्त्यांनी साहेबांना विनंती केली की एक चांगला उमेदवार आपण दिला पाहिजे जो त्यांचे विचार पुढे घेऊन जाईल. आणि मग पक्षांनी ठरवलं, पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, सगळ्यांनी मिळून मला ही संधी दिली. खरं तर माझा प्रश्न युगेंद्र दादांच्या संदर्भात आहे, पण मला रोहित दादांना विचारायचं आहे. लोकसभेला ताईंना आम्ही संधी दिली, विधानसभेला दादांना संधी द्यायची, हे जे काही बारामतीमधील लोक बोलतायत, नरेटिव्ह सेट करण्याचा हा भाग आहे की आणखी काही? असं कोण बोलतंय? लोक बोलतायत. लोक म्हणजे कोण? बारामतीतली जनता. ठीक आहे, आता काही ठराविक लोकांना आपण विचारलं, आता कार्यकर्ते जर असं तिथं म्हणत असतील तर मग पहिला प्रश्न लगेचच जो उद्भवतो तो आहे, मग तुम्ही सुनित्राबाईंना का इलेक्शन मध्ये आणलं, का त्यांना लढवलं, असा एक प्रश्न निर्माण होतो ना. की जर वरती सुप्रियाताईंना चालवायचं होतं
बरोबर. तर मग तुम्ही सुनीत्रा वहिनींना पुढे आणायला नको पाहिजे होतं, कुटुंबातल्या कुटुंबात करायला नको पाहिजे होतं. तर कसं आहे की काही कार्यकर्ते आपले भावनिक पद्धतीने एखादं स्लोगन काढतात आणि ते त्यांना कळत नाही म्हणून बोलत बसतात. तर त्याच्या मागे जर आपण बघितलं तर एक फार चुकीचा मेसेज सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे, कारण अप्रत्यक्षपणे कुठेतरी मग तुम्ही सुनित्रा काकींना दुखावतायत याची दक्षता, याची काळजी कार्यकर्त्यांनी, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे असं माझं मत. अच्छा, मला सांगा, कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे असं म्हणतायत की मी आमदार झालो तरच कुकडीचं पाणी येणार. काय मग समीकरण आता काय आमदार नाही काय? आ? सत्ता होती त्यांची, आमदार ते आहेत. 4.5 वर्ष असून त्याचे आमदारकीचे राहिलेले आहेत. MLC चे आमदार आहेत, तिथले लोक हुशार आहेत. लोक निर्णय घेतील की त्यांना 1 आमदार पाहिजे का 2 आमदार पाहिजे. आणि दुसरं की ते मंत्री होते, 12 खात्याचे मंत्री होते, तेव्हा त्यांना पाणी आणता नाही आलं. आणि आता थोडी काय करणार आहे. तसंही महाविकास आघाडी सरकार येणार आहे, तर ते आमदार झाले 0.001% चार्ज तरी त्यांना मंत्रीपद मिळणार नाही. त्या महाविकास आघाडी सरकार येणार असेल तर त्या सरकारच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये खूप प्रामाणिकपणे मी काम केलेलं आहे. साधा आमदार असताना 3800 कोटीचा निधी तिथं आणलेला आहे. जेव्हा सरकार आपलं येईल, बऱ्याच काही गोष्टी मी शिकलेलो आहे. पवार साहेबांच्या मदतीने बरंच काही येत्या काळामध्ये करायचंय. आणि एखादं छोटं मोठं पद मिळालं तर त्याचा फायदा हा महाराष्ट्राला तर मी करूनच देईल, पण त्याच्याच बरोबर माझ्या मतदारसंघाला पण खूप चांगल्या पद्धतीचा न्याय विकासाच्या बाबतीत मी देऊ शकतो. रोहित दादांनी कामं तर केलीच, पण प्रचंड जाहिरातबाजी सुद्धा केली असं पण त्यांचा आरोप आहे. काम केल्याशिवाय जाहिरात कशी करता येते? आता पिक्चरच जर तुम्ही बनवला नाही तर ट्रेलर कसं बनवणार? आता हे त्यांना कळलं पाहिजे ना. त्यांचं ते डोकं, आता त्यांचं कसं आहे डोकं, एक आपण घरी जायचं, मोठा डब्बा घ्यायचा, त्यात 4 नाणी टाकायची नाही तर दगड टाकायची आणि तो डब्बा असा हलवायचा. तसं राम शिंदे सरांचं डोकं आहे. ते काय बोलतात, कसं बोलतात हे कळत नाही. ते म्हणतात की रोहित पवार खूप सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह कधी असतो सोशल मीडियावर आपण? जेव्हा काहीतरी करतो. जर काहीच नाही केलं तर सोशल मीडियावर टाकणार काय, हे तरी विचार त्यांनी केला पाहिजे. त्यांचं जर आपण बघितलं, जेव्हा करोनाचा काळ होता तेव्हा ते पुण्यतिथी, जयंती ह्याच्या पलीकडे जाऊन काहीच नव्हतं आणि काहीच करत नव्हते. घरी बसून निवांत झाडाला पाणी देत बसले होते. मी लोकात गेलो, लोकात जाऊन लोकांची चर्चा केली, तिथं ज्या काही अडचणी त्या सोडवल्या आणि त्या ज्या सोडवल्या त्या फक्त मी व्यक्त केल्या सोशल मीडियावर. त्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी काहीतरी करावं लागतं, कष्ट घ्यावे लागतात. ते कष्ट घेण्याची ताकद राम शिंदे सरांची नाही. रोहित दादा, काल आम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये फिरत होतो. आमचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्हाला एक काका मिळाले काल. एक छोटे वयस्कर होते, ते भाजी विकत होते, फळ विक्रेते होते. त्यांचं असं म्हणणं होतं की त्या एरियामध्ये महिलांसाठी वॉशरूम नाही आहे, ज्याची दखल शहरामध्ये, कर्जत शहरामध्ये मेन चौकात महिलांसाठी वॉशरूम नाहीये. जे बाजारपेठेत महिला येतात त्यांच्यासाठी सुविधा नाहीये. काय म्हणायचंय तुम्हाला यावरती आता? ह्याला मला काहीच म्हणायचं नाही, कारण ह्याचं मी सोल्युशन काढलेलं आहे. तिथं जे बस डेपो आता आपण बांधलेलं आहे, तर काम तुम्ही बघितलं असेल तर 95% कम्प्लीट झालेलं आहे. ते बाजारपेठेजवळ आहे. तिथं पुरुषांसाठी एक वेगळं मोठं स्वच्छतागृह आपण बांधलेलं आहे, ऑलरेडी तिथं तयार आहे. आणि महिलांसाठी वेगळं तिथं बांधलेलं आहे. त्याच्याबरोबर तुम्ही थोडंसं पुढे गेला तर तिथे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण बांधलेलं आहे. त्याचंही काम आता कुठेतरी 85%ला आलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपण महिलांसाठी वेगळं स्वच्छतागृह आहे, पुरुषांसाठी केलेलं आहे. त्यामुळे त्या आजोबांनी खूप महत्वाचा मुद्दा तिथं मांडलेला आहे. पूर्वी 25 वर्षामध्ये कधी तो विषय सुटला नव्हता, जो गेल्या 5 वर्षामध्ये 9 कोटी आणि 5 कोटी निधी आणून त्याच्यात आपण टॉयलेट आणून तो प्रश्न कायमस्वरूपी आपण सोडवलेला आहे. अच्छा, मला सांगा, आमदार झाल्यानंतर, पुन्हा एकदा आमदार झाल्यानंतर रोहित पवारांना प्रायोरिटीने करायचे असं काम कोणतं? MIDC आणि शेतीचं पाणी. आणि युगेंद्र दादांना प्रायोरिटीने करायचे काम, हे काम कोणतं बारामतीमध्ये? एकतर शेतकऱ्यांसाठी पाणी, प्यायला पाणी, आपल्या बारामतीच्या जिरायत भागात पाणी, आणि दुसरं जे आपली MIDC आहे ती पवार साहेबांनी त्या काळातच आणलेली. तिथं नवीन कारखाने, नवीन इंडस्ट्री उभं करून घेणे आणि आपल्या इथल्या मुलांना, मुलींना जास्तीत जास्त रोजगार कसं मिळवून देऊ शकतो त्याच्यावर काम करणे. त्यानंतर मागच्या 5 वर्षामध्ये कुठलं काम करायचं राहून गेलं असं वाटतंय रोहित पवार यांना? नाही, आता शेतीच्या पाण्यासाठी आपण फॉलोअप केला, खूप मोठ्या प्रमाणात फॉलोअप केला. थोडं केंद्र सरकारकडनं सर्वेसाठी काही ज्या फाईल गेल्या होत्या, नाही तर ते त्यांच्याकडनं काय अपेक्षित होतं ते झालं नव्हतं, त्यात थोडासा डिले झाला. MIDC
झाली होती आणि त्यात ह्यांनी अडवली, त्याच्याबद्दलचं दुःख नक्कीच माझ्या मनामध्ये आहे. आणि जी काही कामं मी केली, माझा एक स्वभाव असा आहे की जे करायचं प्रामाणिकपणे करायचं, पण जे करतोय ना त्याच्यामध्ये अजून चांगलं काय करता येईल याचा विचार करायचा. म्हणजे जे काय केलेलं आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल, काही नवीन गोष्टी आपल्याला आणता येतील, ते येत्या काळामध्ये मला करायचंय असं मला वाटतं. हे झालं प्रत्येकाच्या मतदारसंघाबद्दल. आपण तुम्ही दोघे सुद्धा उमेदवार आहात, हे थोड्या वेळ आपण बाजूला ठेवूयात. त्याचं कारणच असं आहे, मला पवार कुटुंबाविषयी बोलायचं आहे. कुटुंबाविषयी बोलत असताना जे आत्ता झालं, अजित पवारांनी जे पाऊल टाकलं, मला आठवते रविवारचा दिवस होता, एक 12-12:30ची वेळ होती, टीव्हीला बातमी आली की असं झालं. प्रत्येकाला शॉक लागला. तुमची रिॲक्शन काय होती तेव्हा रोहित दादा? शब्दच फुटत नव्हते. पवार साहेबांनी मी एकत्र पुण्यामध्ये बसलो होतो. पवार साहेबांच्या चेहऱ्यावर काहीच कळत नव्हतं, शांत होते. आणि मग जेव्हा शपथविधी झाला तेव्हा एक मिश्किल असं त्यांचं चेहऱ्यावर एक हास्य होतं. ते हास्य एवढंच सांगत होतं की आता चॅलेंज आहे, पण आता लढायचं आणि जिंकायचं. आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा पत्रकारांनी विचारलं की आश्वासक चेहरा कोण, तेव्हा पवार साहेबांनी म्हटलं होतं मी. तिथून ती सुरुवात झाली. म्हणजे हा सगळा जो अनुभव आहे त्यात दुःख खूप झालं. असं व्हायला नको पाहिजे. कुटुंब म्हणून ताकद एक वेगळी असते. का बरं ही वेळ का आली असं तुम्हाला बीजेपीने वाटतंय? करून दिलं ना. आता भुजबळ साहेबांचं जे पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि ते प्रकाशित झाल्यानंतर त्या पुस्तकात जे काय भुजबळ साहेबांनी सांगितलेलं आहे ते कुठे ते खरं आहे असं आपल्याला म्हणावं. ठीक आहे, आता इलेक्शनच्या तोंडावर ते नाही म्हणतात, पण त्या पुस्तकात ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या खऱ्या आहेत. भाजपने ब्लॅकमेल करून कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, कारण भाजपला फक्त सत्ता पाहिजे, लाडकी खुर्ची पाहिजे, बाकी काही नाही. त्यांना संस्कृती काहीच कळत नाही. युगेंद्र दादा, तुम्ही कुठे होतात तेव्हा ज्यावेळेस ही बातमी तुम्ही पाहिली? नाही, मी घरी होतो, मुंबईतच होतो. आणि शॉकिंग वगैरे असं काय जास्त काय वाटलं नाही. आता लहानपणापासून आमचं कुटुंबात राजकारणात असल्यामुळं अनेक आपण चढ उतार आपण बघत आलोय. पण एक दुःख वाटलं, थोडं वाईट वाटलं, बाकी काय नाही. पण तेव्हा पण पवार साहेबांवर विश्वास होता आणि आजही तो विश्वास आहे. पण आपले सख्खे काका असं काहीतरी पाऊल टाकतायत, एक पुतण्या म्हणून काय फिलिंग होती आणि तेव्हा? शेवटी म्हणजे वाईट वाटणार, पण मी काय करू शकतो या सगळ्या इक्वेशन मध्ये? मी एक खूप छोटा, म्हणजे कुटुंबात मी लहान आहे आणि एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी तिथं काम करतो. त्याच्यामुळे म्हणजे करून मी तिथं काय करणार, अशी एक तेव्हाची माझी अवस्था होती. आता तुम्ही दोघे सुद्धा एकत्र प्रचार करताय, त्यामुळे मला दोघांना आलटून पालटून प्रश्न विचारायचा आहे. युगेंद्र दादांनी रोहित दादांबद्दल बोलायचं आणि रोहित दादांनी युगेंद्र दादांबद्दल बोलायचंय. जस्ट 2 मिनिटात मला सांगा, रोहित दादांचा स्वभाव कसा आहे? नाही, जसा आहे, जसा तुम्ही सगळे बघता तसाच त्यांचा स्वभाव आहे. घरात आणि बाहेर वेगळा नाही, अजिबात मग? सेम स्वभाव. आणि युगेंद्र दादांचा? शांत, अभ्यासू. अच्छा, बर. जाता जाता कर्जत जामखेडच्या जनतेला काय आवाहन कराल? आव्हान वगैरे काय करणार नाही. मी एवढंच म्हणेल, तुम्ही जे प्रेम मला दिलेलं आहे, आपला जो विश्वास त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, असंच प्रेम आणि असंच विश्वास येत्या काळामध्ये आपल्याला वाढवायचा आहे. तुमच्यामुळेच खरी ओळख या महाराष्ट्राला माझी झाली. मी कधी ही गोष्ट विसरणार नाही. आज जे काय मी लढतोय ते फक्त कर्जत जामखेडकरांच्या प्रेरणेमुळे त्या ठिकाणी लढत आहे. असाच आशीर्वाद माझ्यावर ठेवा. त्या परिसराच्या विकासासाठी मी गेल्या 5 वर्षामध्ये खूप मनापासून काम केलेलं आहे आणि येत्या 5 वर्षामध्ये अजून जास्त ताकदीने तिथं काम करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. युगेंद्र दादा, तुम्हाला बारामतीकरांना काय सांगायचंय? एकतर बारामतीकरांसाठी मी काम करत आलोय, इथून पुढेही मी काम करत राहीन. एक लोकप्रतिनिधी म्हणून, त्यांचा सेवक, एक भाऊ, मुलगा म्हणून जे काही त्यांचे प्रश्न असतील, अडचणी असतील, कायम त्यांच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील आणि त्यांचे अडचणी दूर करण्यासाठी सतत मी तिथं कष्ट घेत राहील. रोहित दादा, एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे की जो आता भूमिपुत्र वर्सेस बाहेरचा हा जो मुद्दा आलेला आहे इलेक्शनच्या तोंडावरती, तुम्हाला खरंच हा मुद्दा तितका महत्वाचा वाटतो? हा जर तितका महत्वाचा असला असता तर 2019ला मी तिथं आमदारच झालो नसतो. भूमिपुत्राचा मुद्दा हा पहिल्या इलेक्शन मध्ये येतो आणि 2019ला मी निवडून आलेलो आहे, त्यामुळे तो विषय तिथंच संपलेला आहे. राम शिंदे सरांचं आणि मोदी साहेबांचं जरा वाकडं दिसतंय.
कारण मोदी साहेब हे गुजरातचे आहेत, राहतात उत्तर प्रदेशमध्ये उभे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे मोदी साहेबांवर ते बोलतायत. त्यानंतर ते चंद्रकांत दादांवर बोलतात. कोल्हापूरचा माणूस कुठं राहिला, तो पुण्यामध्ये राहिला. तर राम शिंदे सर, तुम्ही नाराज असताल मोदी साहेबांवर, पण एवढी हिंमत जी दाखवताय तुम्ही मोदी साहेबांच्या विरोधात बोलण्यात, तेवढी हिंमत विकासाच्या बाबतीत चर्चा करायला माझ्यासमोर येऊन दाखवा. ते दाखवू शकत नाही, कारण का अतिशय घाबरणारा हा माणूस आहे. लोकांसाठी कुठेही काय करायचं नाही, त्यांना फक्त काय पडलं तर स्वार्थ पडलेला आहे. अच्छा, खूप सुंदर मुलाखत दिलेली आहे आणि खूप मोजक्या शब्दात असेल त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. विशेष भारीला तुम्ही एवढा वेळ दिला आणि प्रचारातून हा जो वेळ काढलेला आहे त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हा दोघांना सुद्धा पुढच्या 5 वर्षांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आणि तुम्हाला सुद्धा अशाच राजकीय नेत्यांच्या मुलाखती जर ऐकायच्या असतील, ग्राउंड रिपोर्टवरती नेमकं काय सुरू आहे हे जर पाहायचं असेल, राजकीय विश्लेषकांकडून तिथल्या मतदारसंघामध्ये नेमकं काय सुरू आहे हे पाहायचं असेल, तर विशेष भारीला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.